शिक्षण फ्री, शिक्षण फ्री, शिक्षण फ्री, आमदाराचं पेन्शन, आमदाराचं पेन्शन, आमदाराचं पेन्शन। या सरकारनं त्यांना पोलीसवाल्यांना सांगून आज आम्हाला शेतकऱ्याला आणि सैनिकांना वेठीस धरलंय। ना आम्हाला पुढे जाऊन देतात ना आम्हाला मागे जाऊन देतात। आज आमचे 100 ट्रॅक्टर आणि सैनिक आणि शेतकरी सगळे यांना वाटतं की यांनी सगळ्यांनी भाषा घ्यावात, आमचे प्रश्न नाही सुटावात। त्याच्यामुळे आम्ही जी शांतता रॅली काढली होती ही करून देत नाही। हा सरकारचा प्लॅनिंग आहे पण आम्ही तो यशस्वी होऊन देणार नाही। पहिलं देशासाठी जगणार, आता समाजासाठी जगणार। मरायची पळी आली तरी मरणार पण आम्ही समाजाला न्याय देऊन मरणार। आम्ही ऐकणार नाही त्यावेळेस। शेतकऱ्याला हमी भाव, शेतकऱ्याला हमी भाव, शेतकऱ्याला हमी भाव, दुधाला भाव, दुधाला भाव, सोयाबीनला भाव, अरे कापसाला भाव, कांद्याला भाव, टमाट्याला भाव। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? तुम्ही त्यांना काय सांग, तुम्ही आम्ही ऐकणार नाही, तुम्ही आम्हाला गोळ्या घालून मारून टाकायचं।
किती आहे का कोण काय काम केले बाबा ते हां डोक्याला ताप आहे ना हां पोलिसांनी जेवण नाही केलं जरा पुढे झाला जरा पुढे झाला चला हो पहिला त्या गाड्या हो चला ट्रॅक्टरवाले चला चला येऊ द्या
शिवाजी महाराज हो चला ट्रॅक्टर वाले चला येऊ द्या. पोलिसांनी जेवण नाही केलं. जरा पुढे झाला जरा पुढे झाला सगळी यंत्रणा किती आहे का कोण काय काम केले बाबा ते हां डोक्याला ताप आहे ना हां. शिक्षण फ्री झालंच पाहिजे. शिक्षण फ्री झालंच पाहिजे. शिक्षण फ्री झालंच पाहिजे. आमदाराचं पेन्शन बंद झालंच पाहिजे. आमदाराचं पेन्शन बंद झालंच पाहिजे. आमदाराचं पेन्शन बंद झालंच पाहिजे. आज या सरकारनं त्यांना पोलीसवाल्यांना सांगून आज आम्हाला शेतकऱ्याला आणि सैनिकांना वेठीस धरलंय. ना आम्हाला पुढे जाऊन देतात ना आम्हाला मागे जाऊन देतात. आज आमचे 100 ट्रॅक्टर आणि सैनिक आणि शेतकरी सगळे यांना वाटतं की यांनी सगळ्यांनी भाषा घ्यावात, आमचे प्रश्न नाही सुटावात. त्याच्यामुळे आम्ही जी शांततेत रॅली काढली होती ती हे करून देत नाही. तर हा सरकारचा प्लॅनिंग आहे पण आम्ही तो यशस्वी होऊन देणार नाही. तर पहिलं
देशासाठी जगलो, आता समाजासाठी जगणार. मरायची पळी आली तरी मरणार, पण आम्ही सर्व समाजाला न्याय देऊन मरणार. आम्ही ऐकणार नाही त्यावेळेस. शेतकऱ्याला हमी भाव, शेतकऱ्याला हमी भाव, शेतकऱ्याला हमी भाव, दुधाला भाव, दुधाला भाव, सोयाबीनला भाव, अरे कापसाला भाव, कांद्याला भाव, टमाट्याला भाव. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? उपवास करू नका. चावी देऊ नका. तुम्ही त्यांना काय सांग, तुम्ही आम्ही ऐकणार नाही. तुम्ही आम्हाला गोळ्या घालून मारून टाकायचं. माझे नाव अशोक दशरथ वाजे, माजी सैनिक. आपण आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, तर आत्ता जी सरांनी सांगितलं, आमदार खासदारांच्या ज्या पेन्शन चालू आहेत त्या पेन्शन बंद करून ज्या आपल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्यासाठी या पेन्शन चालू व्हायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला त्या गोष्टीवर प्रत्येक ह्याच्यामध्ये मानधन चालू होते. आता इलेक्शन जवळ आलं, लाडकी बहीण, लाडकी लेक, लाडकी आहे, तर हे जे इलेक्शन आल्यानंतर ह्या घटना तुम्हाला कशा सुचतात? या अगोदर का शेतकऱ्याची बाजू तुम्ही मांडत नाही? शेतकऱ्यांचं आता जर लाडकी बहीण केली तर लाडका भाऊ का होऊ शकत नाही? त्या भावासाठी तरी काय करा. जे बेरोजगार फिरतात, ग्रॅज्युएशन केले त्याला नोकरी नाहीये, लाडका भाऊ योजना आणली त्यांनी आणि त्याच्यामध्ये असं म्हणालेत की आम्ही 12वी झालेल्या विद्यार्थ्याला 10,000 देऊ, 6,000 देऊ. बरोबर आहे. हे केले. काय वाटतंय? फक्त पैसे देतात, नोकरी देत नाही असं वाटतंय का? आता ह्या पैशामध्ये उदरनिर्वाह होत नाही.
तुम्ही जे पैसे देताय 1500 रुपयामध्ये किराणा माल जर तुम्ही खरेदी करायला गेले तर 10 दिवसाचं राशन सुद्धा त्या पैशामध्ये येत नाही. आणि हे 1200 रुपये 1500 रुपये तुम्ही जे उदरनिर्वाहासाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ या गोष्टीसाठी देताय, याच्यामध्ये कुठल्याही कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. तर याची तुम्ही नक्कीच दखल घेतली पाहिजे. खंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे भारतीय जवान किसान पार्टीचा मी एक सदस्य आहे. आणि मॅडम आज हा मोर्चा काढायचं कारण एवढंच आहे, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात का, याला कारण फक्त नुसता बाजारभावच नाही तर याच्या पाठीमागे हे सुशिक्षित बेकारांचं मोठं कारण आहे. आणि या मुलांना यांच्या मुखात म्हणतात राम राम करा. अरे राम राम करून पोट भरणार नाही, हाताला काम पाहिजे. कामच नाही आमच्या पोरांना. अरे 5-10 हजारावारी इंजिनियर आज 10-12 हजारात काम करतोय. काय त्याची लायकी, ते शिक्षणाचा खर्च किती झालेला आहे. याच्यामुळे आमच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. गाय पाळतो, गाई फक्त आम्हाला शेण शिल्लक राहते. हे हवेलीत बसलेली मंडळी हे सगळं लोणी खातात, पण आमच्या नशिबात नुसतं शेणच राहिलेले. अरे त्याला तुम्ही आमच्या जनावरांच्या खाद्याला सबसिडी द्या ना, खाताला शेतकऱ्याला सबसिडी द्या, मग तुम्ही कमी रेटमध्ये आम्ही देऊ ना तुम्हाला. ही आमची मागणी आहे. तुम्ही सबसिडी दिली पाहिजे, जनावरांच्या खाद्याला सबसिडी मिळाली पाहिजे. आणि यामुळे ना हा शेतकरी पूर्णपणे बळीराजा म्हटलेले, हा बळी खाली गाडलेला आहे वामनाने. या वामनांचं आधी नष्टीकरण झालं पाहिजे आणि कुठेतरी शेतकरी सुखी झाला पाहिजे. तर ह्यांनी देशाला जे आपण कष्ट करून पैसे जे टॅक्स स्वरूपी गव्हर्नमेंटला देतो, हे टॅक्स स्वरूपी पैसे यांना आज 7-7, 8-8, 9-9, 10-10 पगार देतात. तर एक तर आमदार खासदाराची पेन्शन बंद झाली पाहिजे, एक आमच्या शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे. आज 26-25 वर्ष झालं कारगिलची लढाई होऊन यांनी बिल्डरला शेकडो एकर जमिनी बिल्डरला घशात घातल्यात. आणि यांना लाज वाटत नाही सरकारला की सैनिकांना त्यांचा आज मोबदला द्यावा. आज सैनिक त्यांच्या घरच्यासाठी नाही शहीद झाले, सैनिक आज देशासाठी शहीद झालेले आहेत. तर आज याच्यासाठी आदरणीय रघुदादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष सिपाचे, मी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी आणि माझे पूर्ण सैनिक आणि पूर्ण शेतकरी आज आम्ही सर्व एकत्र विधान भवनामध्ये आज निवेदन देण्यासाठी आलेत. आमचे प्रश्न सोडा, आमदार खासदाराची पेन्शन बंद करा, नाहीतर उद्याच्याला महाराष्ट्रामध्ये आज तरी फक्त आम्ही 100 ट्रॅक्टर घेऊन आलतो, तर उद्याच्याला 1000 ट्रॅक्टर घेऊन येतो 9 तारखेला. मी शासनाने याची दखल घ्यावा, नाही दखल घेतली तर तुम्हाला सामना ह्यावेळेस देशाच्या 2 सपूता बरोबर आहे. जय जवान जय किसान बरोबर आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले नाहीतर देशभरातले सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित येणार आहोत. आज आमचा प्रश्न एवढाच आहे की शेतकरी आत्महत्याचा हा जो कलंक लागलेला आहे महाराष्ट्राला लागला. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्योतिबा फुलांचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि इथं रोज 30-40 शेतकरी आत्महत्या करतात. त्याची सरकारला लाज वाटत नाही, राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही. हे थांबलं पाहिजे. आणि याच्यासाठी साध्या गोष्टी आहेत. एक म्हणजे शेतीमालावरची निर्यात बंदी उठायला पाहिजे. काहीच याच्यामध्ये कठीण नाही ना. ज्या काही तुम्हाला गोरगरिबांना खाद्य अन्न स्वस्त द्यायचं आहे ते PDS सिस्टममध्ये स्वस्त धान्याच्या दुकानात तुम्ही स्वस्त देऊ शकता. याच्यासाठी आज व्यवस्था आहे. सोनिया गांधीने केलेला कायदा आहे अन्न सुरक्षा कायदा. आणि मग या कायदे सगळे असताना निर्यात बंदी करून भाव पाडण्याचं काही कारण नाही आहे. तो मुख्य मुद्दा जो आहे तो शेतकरी आत्महत्याचा, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा. पण याच्यामध्ये वीज बिलाचा प्रश्न आहे, याच्यात कर्जाचे प्रश्न आहेत, त्याच्यात अनेक करांचे प्रश्न आहेत. कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या शहीद पत्नींना त्यांच्या वारसांना अजून तुम्ही मोबदला दिला नाही, जमीन द्यायचं जाहीर केलं तो दिला नाही. असे अनेक प्रश्न. आज याच्यामध्ये हा भावनिक प्रश्न असा आहे की शेतकऱ्याचा एक मुलगा सीमेवर रक्त सांडतोय, प्राणाचं बलिदान देतोय, आणि दुसरा मुलगा शेतात घाम गाळतोय. या देशाचं संरक्षण करणं आणि देशातल्या जनतेला खाऊ पिऊ घालण्याचं काम करणारा शेतकरी समाज हा आत्महत्येच्या कड्यावर आहे. ही गोष्ट आज आम्ही एकत्र येऊन सरकारच्या कानी घालण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि एवढंच आज आम्ही नोटीस दिलेली आहे. उद्यापासून आम्ही सोमवारपासून सातारा जिल्ह्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहोत. रोज एक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा, बैठका, शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटणं. आणि 9 ऑगस्टला या पुण्यामध्ये 1 लाख लोक येतील
अशा पद्धतीची तयारी करतात. राजू शेट्टींकडून परिवर्तन यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे, त्यात सहभागी संघटना होईल का? नाही, आता हे काय आहे की हे राजू शेट्टी नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल त्यांनाच विचारा. मला एवढंच सांगायचं आहे की मी ज्यांना बिल्ले लावले त्यांच्याकडनं अशा अपेक्षा नव्हत्या, परंतु त्यांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जवळ जाणं आम्हाला शक्य नाही आहे.